गेल्या काही काळात एआय टेक्नॉलॉजीनं अनेक क्षेत्रात आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आता तर एआयच्या मदतीनं गुन्हेगारांना सुद्धा पकडण्यात यश येऊ लागलंय. अशीच एक घटना ही समोर आली आहे नागपुरातून. नागपूरमधल्या एका हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी एआयच्या मदतीनं आरोपी ट्रक चालकाला पकडलंय. नागपूरमध्ये रक्षाबंधना दिवशी 9 ऑगस्टला एक भीषण अपघात झालेला. एका भरधाव ट्रकनं दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला होता तर पती जखमी झालेला. त्यानंतर कुणीही मदतीला न आल्यानं पती तिचा मृतदेह दुचाकीला बांधून नेत असल्याचं हृदयद्रावक दृश्य हे सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केल्यावर या पतीनं धडक देणाऱ्या ट्रकवर लाल खुणा होत्या असं सांगितलं. मात्र सदर ट्रक किती मोठा होता, कोणत्या कंपनीचा होता हे तो सांगू शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी अपघात स्थळाच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधलं चित्रीकरण गोळा करायला सुरुवात केली. हे चित्रीकरण वेगवेगळ्या टोल नाक्यांवरून गोळा केलेलं. हे सगळे सीसीटीव्ही एकमेकांपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर त्या चित्रीकरणाची 2 वेगवेगळ्या एआय अल्गोरिदम मधून तपासणी करण्यात आली. हे अल्गोरिदम कम्प्युटर व्हिजन तंत्रावर आधारित होता. यातल्या पहिल्या अल्गोरिदमनं सीसीटीव्ही फुटेजमधून लाल खुणा असलेल्या ट्रकना वेगळं केलं आणि त्यानंतर दुसऱ्या अल्गोरिदमनं या ट्रकांचा सरासरी वेग तपासून कोणत्या ट्रकचा अपघातात हात असू शकतो याची माहिती घ्यायला मदत केली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एका ट्रकची ओळख पटवली आणि त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या एका पथकानं ग्वाल्हेर कानपूर महामार्गावरून संबंधित ट्रक आणि त्या ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. हे ठिकाण अपघात स्थळापासून 700 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या 36 तासात या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. एआयच्या मदतीनं दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रकची ओळख पटवली आणि त्यामुळेच हे तंत्रज्ञान पोलिसांसाठीही उपयुक्त ठरतंय.